तर नमस्कार सगळ्यांना, मी माधवी पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. तर आज रात्री यांनी मला म्हटले की आज रात्रीसाठी काहीतरी हलकं फुलकं असं बनव. तर त्यांनीच सांगितलं की कढी भात बनव, पण त्या कढीमध्ये पकोडे टाक आणि फौजमध्ये जशी एकदम दाटसर बनते तशाच पद्धतीने बनव. म्हटलं बनवते. तर अशा पद्धतीने कढी मी पहिल्यांदाच बनवते, कारण गावाकडे इतकी दाट अशी बनत नाही. तर ही कढी बनवण्यासाठी मी एका भांड्यामध्ये दही घेतलं होतं. त्या दह्याला व्यवस्थित फेटून घेतलं. नंतर त्यामध्ये मी 2 चमचे बेसन ॲड करून मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर त्यामध्ये मी आवश्यकतेनुसार पाणी ॲड करून व्यवस्थित असं हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे. दुसरीकडेच मी एक कढई गरम करायला ठेवली होती. आता त्या कढईमध्ये मी तेल ओतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी जिरं मोहरी टाकून घेतलं. त्याच्यानंतर कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदासुद्धा ॲड केला. त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली लसूण आणि किसलेलं थोडंसं आलंसुद्धा ॲड केलं. त्याच्यानंतर त्यामध्ये मी ॲड केलेला आहे बारीक चिरलेला टोमॅटो. आता याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं. नंतर त्यामध्ये मी ॲड केलेलं आहे मीठ आणि हळद पावडर. ह्याला मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये मी ॲड केला आहे थोडासा हिंग. त्याच्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून थोडंसं अगदी पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि त्या पाण्याला व्यवस्थित अशी उकळी आल्यानंतर दुसरीकडे जे मी बनवून ठेवलेलं दह्याचं बॅटर होतं ते यामध्ये हळूहळू करून सोडून घेतलेलं आहे. जर यात ते एकत्र टाकून दिलं तर त्या पिठाच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते, त्यामुळे हळूहळू हे यामध्ये मिक्स करून घेतलं. त्यानंतर या कढीला मी वरून लाल तिखटाचा तडका दिलेला आहे. यामुळे कढीला एक छान टेस्ट येते. दुसरीकडेच पकोडे बनवण्यासाठी पीठ भिजायला ठेवलं होतं. तर त्या पिठामध्ये मी 2 चमचे बेसन आणि अर्धा चमचा तांदळाचे पीठ, थोडासा ओवा क्रश करून ॲड केला होता. त्याचमध्ये बारीक चिरलेला एक उभा असा कांदा ॲड केलेला आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडीशी हळद पावडर आणि थोडंसं लाल तिखट पावडर ॲड करून घेतलेली आहे. त्याला व्यवस्थित मिक्स करून त्याच्यामध्ये पाणी ॲड करून व्यवस्थित असं हे पकोड्याचं बॅटरसुद्धा तयार करून घेतलेलं आहे. आता ह्या बॅटरला मी 15 मिनटं तसंच ठेवलं होतं. त्याच्यानंतर कढई गरम करायला ठेवून तेल त्यामध्ये ओतून तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी एक एक करून असे हे पकोडे सोडून घेतले आहेत. पकोडेसुद्धा टेस्टला एक नंबर झाले होते. दुसरीकडे आपली कढीसुद्धा तयार झाली होती. तर तयार झालेल्या कढीमध्ये गॅस बंद करून नंतर मी त्यामध्ये ते पकोडे ॲड केले होते. गॅस चालू ठेवून ते पकोडे त्यामध्ये ॲड करू नका. आता याला मी या कढीवर झाकण ठेवून 5 मिनटं तसंच ठेवून दिलं आणि त्याच्यानंतर आम्ही ते खायला घेतलं. भातासोबत ही कढी एक नंबर लागत होती. तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. झटपट होणारी आहे आणि टेस्टलासुद्धा एक नंबर झाली होती. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, स्वस्त राहा आणि व्हिडिओला लाईक करा. खूप लोक व्हिडिओ बघत आहेत, पण व्हिडिओजना लाईक खूप कमी येत आहेत. प्लीज जर व्हिडिओ बघत असाल आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.